श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. सौ माई कुलकर्णी व सुंदरराव कुलकर्णी पिंपळगाव राजाचे राहणारे असून तिथे त्यांची शेती व घर अद्यापही आहे. सुंदरराव ढोरपगावला पटवारी होते. श्री महाराज पिंपळगाव राजाला कृष्णराव देशमुख व सौ कमलाबाईकडे बऱ्याच वेळा जात असत. श्री महाराज तिथे आले म्हणजे सौ माई व सुंदरराव दोघेही श्री महाराजांच्या दर्शनाला येत असत. एक वेळ श्री महाराज पिंपळगाव राजाला कमलाबाईकडे आले असता सौ माई एकट्याच महाराजांच्या दर्शनास आल्या. त्यावेळी श्री महाराज त्यांना म्हणाले, सुंदरराव आले नाहीत का? आज तुम्हाला मंत्र द्यायचा आहे, त्यांना इथे बोलावून घ्या. त्याप्रमाणे सौ माई लगेच पतींना बोलावण्यासाठी घरी गेल्या, परंतु त्याआधीच सुंदरराव पटवारीपणाच्या गावाला निघून गेले होते. त्यामुळे त्या दिवशी ते श्री महाराजांकडे येऊ शकले नाहीत. रात्री सुंदरराव घरी आल्यावर महाराजांनी अनुग्रह घेण्याबद्दल म्हटल्याचे माईंनी त्यांना सांगितले. महाराजांचा अनुग्रह घेण्याची माईंची खूप इच्छा होती. त्यावेळी सुंदरराव म्हणाले, उद्या सकाळी श्री महाराज जर स्वतःहून घरी आले तरच अनुग्रह घेऊ, अन्यथा नाही. तेव्हा माई थोड्या नाराज झाल्या व म्हणाल्या, अहो, आपण बोलावल्याशिवाय महाराज घरी कसे येतील? तेव्हा सुंदरराव म्हणाले, अगं, महाराज तर फार मोठे अधिकारी संत आहेत ना, मग मनातलं एवढंही ओळखणार नाहीत का ते? तेव्हा ते काही नाही, महाराज उद्या सकाळी आपणहून घरी आले तरच अनुग्रह घेऊ, हे ठरलं. सुंदरराव यांच्या या अशा बोलण्याने माई फार नाराज झाल्या. त्यांना काहीच सुचेनासं झालं आणि महाराजांच्या आठवातच त्या झोपी गेल्या. परंतु काय आश्चर्य! महाराज सर्वांतर्यामी, सर्वांचंच अंतःकरण जाणणारे. त्यांनी सुंदरराव यांच्या मनातील हा भाव ओळखला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच काकडा व सर्व आन्हिका आटोपून श्री महाराज जिजीमायसह सौ माईंकडे आले. श्री महाराज असे अचानक स्वतःहून घरी आल्याचे पाहून या उभयतांना आश्चर्य तर वाटलेच, परंतु खूप आनंद झाला. त्यांनी श्री महाराजांचे स्वागत करून त्यांना घरात नेले आणि महाराजांची पाद्यपूजा करून उभयतांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. माईंचे वडील माधवराव कुलकर्णी हे जामनेर जवळील पहूरचे राहणारे असून त्यांना श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह होता. त्यामुळे सौ माईला लहानपणापासूनच श्री महाराजांचं प्रेम होतं व उपासनेचा ओढाही होता. आता श्री महाराज पिंपळगाव राजाला आले म्हणजे हे उभयता महाराजांच्या दर्शनाला जात किंवा कधी श्री महाराजांना घरी बोलावीत असत. पुढे त्यांची मुले मोठी झाली तेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी खामगावला घर घेण्याचा त्यांचा विचार झाला, परंतु श्री महाराजांना विचारून ते म्हणतील तसंच करण्याचं त्यांनी ठरवलं. पुढे श्री महाराज पिंपळगावला त्यांच्या घरी गेले असता मुलांच्या शिक्षणासाठी खामगावला घर घ्यावे का, असे त्यांनी श्री महाराजांना विचारले. तेव्हा श्री महाराज खामगावला अवश्य घर घ्या असं म्हणाले. त्याप्रमाणे पुढे त्यांनी खामगावला घर पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना खामगावच्या देशमुख प्लॉटमधील 2-3 घरे पसंत पडली, परंतु शेवटी श्री महाराजांना दाखवून त्यांनी पसंत केलेले घरच त्यांनी विकत घेतले. साधारण सन 1968च्या दरम्यान माई सहकुटुंब खामगावला त्या घरात राहण्यास आल्या. त्यानंतर पुढे श्री महाराज खामगावला आले म्हणजे सौ माई कुलकर्णींकडेच उतरत असत. सौ माई सात्विक वृत्तीच्या असून अतिशय शांत होत्या. शिवाय त्या प्रेमळ असून मनमिळाऊ होत्या. श्री महाराज खामगावला आले म्हणजे त्यांच्या घरी माडीवर राम मांडत असत. तिथे सायन उपासना होई. बरीच मंडळी उपासनेला येत असत. एक दिवस श्री महाराज त्यांच्याकडे आले असता श्री महाराजांच्या उपस्थितीत आठवड्यातून एक दिवस त्यांच्याकडे सामूहिक उपासना करण्याचे ठरले व त्या दिवसापासूनच तिथे सामूहिक उपासना सुरू झाली. पुढे अनुग्रहित मंडळी वाढली तशी फिरती उपासना होऊ लागली. असो, साधक हो, परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनविण्याचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती.
श्रीराम समर्थ.